तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले असावं. आम्ही पण एकदम मस्त आणि मजेत आहे. आणि मित्रांनो एकदम भारी झाली बरं का कोंडोळी. कारण की मी त्यांना असं एवढंसं करून द्यायला तीर तापलं का नाही म्हणून बघायसाठी, तर त्यांना खाल्ला त्यानंतर ते म्हणे एकदम मस्त झाले. तर हा तुम्हाला मित्रांनो, खायचे का? हे बघू शकता इथं नाही का टेस्ट करण्यासाठी कल्पनाने काय केलंय, हे कढाईमध्ये टाकला होता. हे आता हे चांगलं लागलं तर तिला म्हणलं ओके. तर बघा आता सुरुवात केली मी करायला आणि अशा प्रकारे कोंडुळ्याला तिनं टाकलेत. वाव, काय खमंग असा वास येतो रे. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले असावं. आम्ही पण एकदम मस्त आणि मजेत आहे. तर मित्रांनो बघा, आज नवीन काहीतरी मित्रांनो आपण म्हणजे कल्पना करीत आहे आणि त्यामुळेच नवीन काही असल्यामुळं हा ब्लॉग तुम्ही सर्वजणांनी कंटिन्यू बघायला विसरू नका. तर चला तुम्हाला दाखवतो. आभाळ असं आलेलं आहे मित्रांनो आणि हे बघा पाऊस असं वाटतं की भयानक येतोय, असं आभाळ आलेलं आहे. आणि त्यामुळेच मित्रांनो कल्पना नाही का आपल्यासाठी कोंडुळे केले आहेत पावसा पाण्याचे. मित्रांनो तळण काय असतात ते हे बघा. झालं नाही का रे अजून? तेल तापत ना शेगडीला पावरच नाही. हो. तर मित्रांनो आपले तर नाही का शेगडी आहे, गॅस नाही आणि त्याच्यामुळं काय होतं आहे म्हणजे उशीर लागतो स्वयंपाकाला. आता हे बघा बटन बंद करू, थोडेसे वाढन स्प्रे. बघा लाईट किती डिम आहे. तर बघा आता कोंडुळे कल्पना तयारी करायली. आता आलं का फुल? भिजतंय वाढल्यावाने. गव्हाचं आणि एक ज्वारीचं. म्हणजे गव्हाचं पीठ घ्यायचं, ज्वारीचं पीठ घ्यायचं, अंदाज पावशेर पावशेर. तर बघा पावशेर ज्वारीचं आणि पावशेर त्याला गव्हाचं. 10-12 मिरच्या टाकायच्या. बसून घ्यायचं. लसूण जिरे घ्यायचे थोडेसे. हां ते मिक्सरमधून काढायचं. हां कोथिंबीर घ्यायची, कापायची हां आणि मग सगळं मिळून ते टिंबायचं. नंतर मग असं लाटायचं गोल गोल करून. लाटल्यानंतर सोडायचं. तर बघा मित्रांनो हे झाले गावाकडचे कोंडुळे आहे ना. कोंडुळेच म्हणतात ना, कोंडोळीच म्हणतात. म्हणजे जे आपण लग्नामध्ये नवरदेव नवरीला करू तसं टाईपमध्ये काय आहे? नाही ते हे बघा निवडगे असतात. मित्रांनो हे जे आहेत ना कच्चे आहेत. हे असे जे तिनं बेलण्याने पोळीवाणी जे लाटले का हे तसे आहेत. आणि इकडं बघू शकताय हे इकडं तळलेले आहेत. बघा किती जबरदस्त आहे. बघा अगोदर हात धुवून घेतो आणि नंतर आपण खाऊ आता कसे लागतात. एक नंबर जबरदस्त आहे. तुम्ही पण एकदा ट्रायल करून बघा. कल्पनाने कोंडुळे केलेत आणि परत नवीन दुसरं काय आहे मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे. तर मित्रांनो तुम्ही म्हणता की पोळी आणि भाजी, पोळी भाजी नाही, आता डबल कल्पना नाही का उद्याची तयारी काय करायली माहिती आहे का, तुम्हाला दाखवतो बघा चला. काय करायली रे? इडलीचं काढायचे तांदूळ, उडदाची डाळ. हे काय असं पण काढणं झाले ना, उडद डाळ आणि तांदूळ आहेत ते एकत्र टाकलंय कवा भिजू घातले ते सकाळी. तांदूळ बी पुन्हा परत तांदूळ आणि डाळच. तर मित्रांनो बघा इडली लावले ना इडली पात्रामध्ये. लावले. याच्यामध्ये काय आहे? इडलीचं लावले ना. हे काय तसं जमतं का चालू मध्ये? हा. आणि तिकडे काय इकडे वरण शिजून ठेवलंय सांबर करायला. परत तिकडे इडलीचं पीठ आहे आणखीन एकदा लावायला. इकडे लसूण काय माहिती खोबरं कढीपत्ता मिक्स करून ठेवलाय फोडणी द्यायला. आणि परत इकडे हे सांबर मसाला काय म्हणते लसूण अद्रकचा पेस्ट आणलाय फोडणी द्यायला. तर मित्रांनो बघा एवढी सामग्री लागते. तुम्हाला जर इडली जर करायची म्हणलं तर अगोदर जे आहे इकडं बघा त्याच्यामध्ये कढईमध्ये काय आहे ते इडलीचं पीठ आहे. म्हणजे उदाहरणार्थ तांदूळ आणि उडदाचं डाळीचं मिक्सरमधून काढलेलं पीठ
आणि नंतर मग मित्रांनो याच्यावरती हे ठेवावं लागतं. इकडे बघू शकता, इकडे इडली पाटलं याच्यामध्ये आणि पलीकडे जे आहे कुकर याच्यामध्ये ती नाही का बघू दाखव. वरण शिजवलंय. वरण शिजवलं मित्रांनो, कारण तुम्ही म्हणता एवढं मोठं कुकर आणि वरण तर उलसक, कारण आम्ही 4 जण आहे, 4 जणांना थोडंच लागतं, त्यामुळे मित्रांनो थोडंच घेतलं आहे बरं का. आता हे वरण झालं, आता काय करायचं, त्याला फोडून देशील ते झाल्यावर. आता मित्रांनो बघू शकता इकडं इडली करणं चालू आहे आणि याच्यानंतर मित्रांनो ही काय करणार आहे, आता याला फोडणी देणार आहे. फोडणीमध्ये मित्रांनो बघू शकता हिनं काय काय घेतलं ते आहे कढीपत्ता, त्याच्या खाली जे दिसतंय ढवळं ढवळं ते आहे खोबरं, आणि हे इकडे जे आहे पलीकडे पुढं ते सांबर आणि पेस्ट ते बघा ती दही. हे बघा अशी मिक्सिंग करून आता करणार आहे आणि याची टेस्ट खरंच खूप याची जी टेस्ट आहे ना खूप वेगळी असणार आहे. त्यामुळे मित्रांनो आपण चव कशी लागते ते सुद्धा मित्रांनो तुम्हाला आपल्या ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे कंटिन्यू हा ब्लॉग बघायला विसरू नका. काय करायला आता हे सांबर करते, म्हणजे सांबाराची फोडणी मित्रांनो फोडणी देणं चालू आहे. बघा काय केलं अगोदर, काय टाकले, आता तेल टाकले. तेल तापलं की जिरे मोहरी टाकली. जिरे मोहरी झाली की मग ते लसूण अद्रकचं पेस्ट टाकलं. ते परतून घेतलं की मग खोबरं आणि कढीपत्ता टाकलाय. त्याला हलवून मग नंतर हे मसाला टाकूया, सांबार मसाला आणलेला. त्यात कशाचा मसाला आहे, सांबार मसाला, गरम मसाला, थोडीशी मिरची पावडर. मित्रांनो खरंच एवढा सुंदर असा खमंग वास यायला लागला आहे, एकदम जबरदस्त. तर टेस्ट कशी राहणार आहे चला नक्की बघूया पुढं. बघा तर चला. आणि मित्रांनो हा जर ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. चला तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. मित्रांनो एक नंबर टेस्ट झाली, एक नंबर. मी नाही का ही जी इडली पूर्ण हे बघा हे पूर्ण खाऊन घेणार आहे, एवढी भयानक झालेली. बघा सांबर तिखट झालं का सांबार? नाही, एकदम मस्त तरी दिसती पण एकदम जबरदस्त झालेली इडली. कोणुळे जर करायचे असले तर नक्कीच हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. सगळी याच्यामध्ये A to Z माहिती दिलेली. धन्यवाद.